नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र। आजच्या शेतीविषयक बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर आपण पहिली बातमी बघणार आहोत, त्यामध्ये कृषी अभ्यासक्रमातून पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्राला कात्री। देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृषी विद्यापीठाने पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राचे महत्त्व कमी करण्यात आलेले आहे व हे पाठ्यक्रम वगळण्यात आलेले आहेत असं दिसतं। त्यानंतर दुसरी बातमी, डीपीडीसीतून बिबट्याच्या पिंजऱ्यांसाठी निधी देणार। तातडीने उपाययोजना म्हणून बिबटे पकडण्यासाठी 300 पिंजरे खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने 300 पिंजरे खरेदी करण्यासाठी विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, डाळिंबाचा विदर्भातून काढता पाय। पारंपरिक फळपिकांना पर्याय म्हणून विदर्भात डाळिंबाची लागवड गेल्या 1.5-2 दशकात वाढल्याचे दिसून येत होते। मात्र यावेळी दर, पीक व्यवस्थापनावरील खर्च यामुळे आता डाळिंबाचा विदर्भातून काढता पाय झालेला दिसत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, एक देश एक निवडणूक मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर पुढची बातमी, राज्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार 2920 कोटी 57 लाखांची मदत। ही शासनाने अखेर यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।